हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर सकाळी सकाळी उठून मी त्यांच्या ब्रेकफास्टची तयारी करत होते। त्यांना 8:30 वाजता जावं लागतं आणि विचार केला ॲटलिस्ट ब्रेकफास्ट तरी हेल्दी असावा, सो मी तयार करून देते त्यांना। आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, सकाळी खूप छान आणि मस्त वाटत होतं। सकाळचे 6:30-7 वाजले होते। एकीकडे त्यांच्या नाश्त्याची तयारी मी करत होते। चहा तयार झाला होता, ब्रेड टोस्ट करून झाले होते, पण विचार केला की ब्रेकफास्टमध्ये अजून काहीतरी ॲड करावं, कारण ब्रेकफास्ट जे आहे ते हेवी आणि हेल्दी असेल तर खूप वेळासाठी पोट भरलेलं राहतं। आणि आज मी जवळजवळ 6 महिन्यानंतर ऑमलेट करत होती, कारण आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे आम्हाला परमिशन नाही आहे नॉनव्हेज करण्याची। तर विचार केला की दिल्लीला आलोच आहोत आणि करू शकतो आहे, तर मी ऑमलेट केलं आणि त्यांना खूप आवडतं। सो खूप महिन्यानंतर आज मी ऑमलेट केलं आणि माझा जो ब्रेकफास्ट आहे तो सगळा रेडी झाला आणि त्यांना चहा देत होती। तर तुम्ही आता असा विचार करत असेल की असा का चहा देते, चहाची गाळणी तर किती स्वस्त मिळते, ती पण आणू शकत नाही का? तर ती लक्षात नव्हती राहिली माझ्या। आणि इथे येऊन आम्हाला काही दिवस झालेत आणि इथे असं खाली असे शॉप नाही आहेत। सो जाऊ नक्की शॉपिंग करण्यासाठी, तेव्हा चहाची गाळणी मात्र नक्की आणेन। सो इथे ब्रेकफास्ट माझा रेडी झाला होता आणि त्यांना सकाळी सकाळी ब्रेकफास्ट दिला। ते सकाळी 8:30 वाजता ऑफिसला जातात आणि ते ऑफिसला गेल्यानंतर मग मी माझ्या फोनचं स्टोरेज कमी करत होते, कारण ब्लॉग एडिट करायला किंवा ब्लॉग शूट करायला पॉसिबल होत नव्हतं, सगळा पसारा तसाच होता। तर मला जेवढे जमलेत तेवढ्या व्हिडिओज म्हणजे रेसिपीचे मी डिलीट केल्यात आणि आज काहीच आवरलेला नाही आहे, सगळा पसारा तसाच आहे। पण आवरेन, कारण ते फोटोज व्हिडिओज डिलीट करणं खूप इम्पॉर्टंट होतं, कारण मोबाईल माझा भरला आहे आणि घरी जायचं आहे, तिकडे पण थोडंफार शूट करते मी आणि फोटो खूप जास्त प्रमाणात काढते। त्याच्यामुळे मी आता जेवढं जमेल तेवढं डिलीट केलं आहे। आणि आता मला भूक पण लागली आहे, कारण मी तो राईस खाल्ला आणि राईस खाऊन खाऊन आता मला कंटाळा आला। तर बघते काहीतरी करायचं किंवा काहीतरी मागवावं लागेल किंवा मी चहासोबत काहीतरी खाते आणि हे सगळं आवरून पण घेते। सगळं आवरायचं पण बाकी आहे आणि खूप वेळ लागला आज, माझा पूर्ण वेळ त्याच्यातच गेला मस्तपैकी। आजचा माझा जवळजवळ अर्धा दिवस मोबाईलचा स्टोरेज आणि लॅपटॉप स्टोरेज कमी करण्यामध्येच गेला। त्यानंतर मग मी सगळं क्लीन करून घेतलं। हाऊसकीपिंगवाले येऊन त्यांनी सगळं फ्लोअर वगैरे क्लीन करून दिलं मला। आणि त्यानंतर मला खूप जास्त प्रमाणात भूक लागली होती आणि राईस होता थोडा आणि थोड्याफार गोष्टी तर मी आणल्याच होत्या, त्याच्यामुळे मोस्टली मी माझा लंच जो आहे तो घरीच करण्याचा प्रयत्न करायची, कारण डिनरमध्ये तर बाहेरचं खाणं व्हायचंच आमचं। सो मी असा मस्त राईस थोडा फ्राय करून घेतला आणि तो खाऊन घेतला आणि त्यानंतर मी माझी पण तयारी केली, कारण संध्याकाळ होत आली होती आणि संध्याकाळ झाली की मग ते ऑफिसमधून निघायचे, मग मी पण खाली मार्केटमध्ये जायची। मार्केटमध्ये जाऊन मी काही गोष्टी घेऊन आली, पण त्यांना पॉसिबल नाही झालं आहे लवकर यायला, कारण ऑफिसमध्ये काम होतं। आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच्या पण ब्लॉगमध्ये बघितल्या, त्या फक्त किचनच्या ओट्यावरून मी टेबलवर ठेवल्या आणि काही गोष्टी नवीन आणल्या होत्या। तर खूप वेळ होता माझ्याकडे आणि काय करायचा प्रश्न पडला होता, तर विचार केला त्या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करून किचनमध्ये ठेवून द्याव्या। आणि संध्याकाळीसुद्धा खूप छान व्ह्यू झाला होता, तुम्ही बघू शकता। आणि हे अशी एक गोष्ट होती ना की ती बघून छानच वाटायचं। सो सगळं क्लीन करून ठेवलं, सगळे जे सामान होतं ते मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं, कारण कांदे बटाटे मिरची ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या असतील तर आपण काहीतरी ॲटलिस्ट ब्रेकफास्ट करू शकतो किंवा एखादा पदार्थ तयार करू शकतो, म्हणून त्या सगळ्या गोष्टी मी आणून ठेवल्या होत्या। सगळं तयारी वगैरे माझी झाली होती आणि मग ते आता येणार होते, तर त्यांच्यासाठी मी चहा ठेवत होती। आणि संध्याकाळी तर आम्ही बाहेरचंच म्हणजे खावं लागतं। काल तर मी राईस तयार केला होता, पण आता विचार केला की आज आपण काहीतरी ऑर्डर करूया, तर त्यांनी येतानाच काहीतरी ऑर्डर केलं होतं। मस्त गरमागरम चहा तयार करत होते, तेवढ्यात बेल वाजली आणि ते आले होते। आणि आज त्यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं की डिनरमध्ये त्यांनी काय ऑर्डर केलं आहे, तर ते म्हणाले की बघू आल्यावरतीच काय आहे ते। सो डिनरसुद्धा आमचा आला होता, तर त्यांनी खूप साऱ्या गोष्टी ऑर्डर केल्या होत्या, त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती खूप चिडले होते, कारण इतक्या सगळ्या गोष्टींची खरंच गरज नव्हती, कारण इतकं सगळं एका टायमाला आपण खाऊ शकत नाही। आणि जे रोटी वगैरे ना ते दुसऱ्या दिवशी खूप जास्त कडक होऊन जातात, म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये जरी गरम केलं तरी ते एक वेगळंच होऊन जातं। पण ठीक आहे, आता काय करणार, जे आणलं ते खावं तर लागणार आहे। त्यांनी चीज नान, बटर रोटी, भाजी, फ्राईज, मंचुरियन अशा सगळ्या गोष्टी ऑर्डर केल्या होत्या, पण आम्हाला माहिती होतं की एवढं सगळं आम्ही खाऊ शकत नाही।
पण रोटी तर दुसऱ्या दिवशी खराब लागते, त्याच्यामुळे आम्ही विचार केला की पहिले रोटीच संपवावी. सो मी सगळं जे काय आणलं होतं ते सगळं बाहेर काढून ठेवत होती आणि मग त्यांना सर्व करणार होती. आता हा प्रश्न आहे की रोटी जर म्हणजे नाही संपली तर त्या रोटीचं काय करायचं, कारण चीज नान तर खूप हेवी होतं. सो आधी आम्ही रोटी संपवण्याचा प्रयत्न केला आणि एवढं सगळं आणलं होतं त्यातलं तर आम्ही जवळजवळ अर्धच खाऊ शकलो आहे, अर्धं तर तसंच राहिलं. जेवण झाल्यावरती किचन मी क्लीन करून घेतलं, कारण माझी सवय ही मग हॉटेलमध्ये असू दे किंवा स्वतःच्या घरी असू दे किंवा कोणाच्या पण घरी असू दे, ॲटलिस्ट आपलं किचन तरी रात्री झोपताना क्लीन ठेवायलाच पाहिजे. कारण आपण तिथे दिवसभर जेवण वगैरे करत असतो आणि भले बाकीच्या गोष्टींसाठी म्हणजे क्लीन करण्यासाठी हाऊसकीपिंगवाले येत होते, तरी पण किचन क्लीन करून ठेवलं की सकाळी पण पटकन ब्रेकफास्ट करण्यासाठी छान वाटतं, सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक असेल तर. सो भांडी वगैरे पण मी घासून ठेवली. ही कढई जी आहे ही लागते सकाळी लवकर म्हणून ती वरती काढून ठेवली. आणि असंच आम्हाला खूप दिवसांसाठी बाहेरचं खावं लागतं, त्याच्यामुळे आम्ही खूप म्हणजे 2-3 दिवसातच बोर झालो आहे. डेलीचे ब्लॉग मी तुम्हाला नाही दाखवते, काही दिवसानंतरचेच दाखवते, कारण मोबाईलचा स्टोरेज खूपच भरला होता, त्याच्यामुळे मला ते पॉसिबल नाही झालं. सो आजच्या दिवसासाठी हेच. आणि हा समजता नाईट व्ह्यू आमच्या बाल्कनीमधून दिसत होता. तर तुम्हाला आजचा पूर्ण ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपल्या फ्लॅटची होम टूर बघायला विसरू नका, मी ब्लॉग अपलोड केलेला आहे. बाय.